कोल्हापूर महानगरपालिकेची शहरातली जी परिस्थिती आजची आहे त्या संदर्भात आढावा बैठक त्या ठिकाणी झाली। आरोग्य व्यवस्था, शहरातला पाणी पुरवठा, लाईट व्यवस्था आणि ज्या ठिकाणी निवारा केंद्र आहेत त्या निवारा केंद्रांमध्ये जे नागरिक स्थलांतरित झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची सोय, खाणं पिणं राहणं, त्या ठिकाणच्या सर्व सुविधा या संदर्भात बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली। आज कोल्हापूर शहराला सिंगणापूर, बालिंगा आणखीन एक ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो, पण एक बालिंग्याचाच एक ठिकाणाहून आता आज पाणी पुरवठा सुरू आहे। खऱ्या अर्थानं 47.3 फुटावर आज पाण्याची पातळी आलेली आहे। 46च्या वरती ज्यावेळी पाणी पातळी वाढती त्यावेळेला पाणी पुरवठा बंद राहतो, पण निश्चितपणे आता पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे मला आशा आहे, कारण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परत पूर परिस्थिती निर्माण व्हायला नाही पाहिजे यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, बेळगाव, विजापूर आणि आपले कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याशी समन्वय साधत कर्नाटकनं पुढे अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा यासाठी प्रयत्न केले आणि ते निश्चितपणे आज या ठिकाणी आपल्या उपयोगाला आलेले। आपण पाहता गेल्या 3 दिवसांमध्ये पाणी वाढेल अशी परिस्थिती असताना पुढे विसर्ग वाढवला गेल्यामुळे या ठिकाणी पाणी कोल्हापूर शहरात साचून राहिलं नाही। आज आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची ही 517 मीटरवरून 516 मीटरवर आणली, त्यामुळे 3 फूट आणि विसर्ग जोरात पाण्याचा सुरू झालेला आहे। आणि खऱ्या अर्थानं आज संध्याकाळपर्यंत खरं म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती आहे। आपण गणपती बाप्पाला साकडं घालू की ही आपत्ती आम्हाला, या आपत्तीपासून आम्हाला दूर ठेव आणि खऱ्या अर्थानं यापासून आम्हाला सुरक्षित ठेव। ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत पाहू। आता पाऊस थांबलेला आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आज मला वाटते येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळं पाऊस आज कमी असणार आहे। त्यामुळे पाणी पुढे पाण्याचा विसर्ग हळूहळू होत राहील आणि जो काही मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी निर्माण झाला होता तो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष दिल्यामुळे आज कोल्हापूरच काय, सांगलीच काय तर संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष देऊन या पूर परिस्थितीवर स्वतः कंट्रोल करत आहेत। आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर सांगलीतील नागरिकांच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो।